नमस्कार, माझे नाव आद्या शैली चव्हाण. आज मी बनवणार आहे पुलाव भात. तर त्याच्यासाठी मी घेतले इथे गाजर, फ्लावर, फरसबी आणि टोमॅटोची पेस्ट आणि थोडेसे बटर घेतले. लहान मुलांनी कढईला किंवा गॅसला हात लावायचा नाही, नाहीतर हात भाजेल. पण मी पुलाव करताना माझ्या घरातल्या मोठ्या माणसाची मदत घेतली. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी इथे मटकीची भाजी कापून घेतली, ती तुम्हाला दाखवते. फ्लावर, फरसबी, मटार आणि गाजर धुवून घेतले मी. आता याच्यात 1 चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा आणि मीठ. माझ्या घरी थोडं दही आहे म्हणून मी याच्यात टाकते. असं दही याच्यात मिक्स करायचं. आता आपण थोडस दही टाकून घेतलंय. आता थोडस तेल टाकायचं. आता सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. मी माझे तांदूळ घेतलेत, मग भिजून ठेवलेले ते इथे आहेत. हे बघा, तुम्ही कोणत्या पण प्रकारचे तांदूळ घेऊ शकता. आता आपल्याला हे 2 कांदे चिरून घ्यायचे. मी चिरून घेते. इथे मी 2 कांदे चिरून घेतले. मग या भातासाठी मी इथे गरम पाणी घेतले, त्याच्यात थोडस तेल टाकले आणि त्याच्यात थोडं जिरं टाकले. आता याच्यात मी तेजपत्ता टाकते. हे पाणी मी उकळायला देणार आहे. हे उकळल्यानंतर याच्यात हा जो भात आहे आपला, तो याच्यात टाकायचा. आता जे मी इथे मग अशी तुम्हाला भाजी दाखवलेली, त्याच्यात हळद मीठ मिक्स करून मी घेतले आणि थोडस दही पण मिक्स करून घेतले. आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे कढई तापत ठेवायची. हे तेल तापलेले, त्याच्यात मी राई जिरं टाकले. राई जिरं टाकले. आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. आपण कांदा परतून घेणार आहोत. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे कांदा लाल झालेला आहे. याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकूया. आता टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकायचे. आता आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि थोडं गरम 2 चमचे घरचा मसाला. 1 हा दुसरा चमचा. आता याला आपण ढवळून घेऊया. आता आपण मसाले टाकून घेतले. याच्यावर ताट ठेवूया. बघा कसं मस्त दिसतंय. आता याच्यावरतून आपण भाजी टाकूया, जी आपण मिक्स केलेली. भाजी ढवळून घेतली. आता याच्यावर ताट ठेवूया. 2 मिनिटं आपण याच्यावर ताट ठेवूया. इथे भाताचं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात टाकूया भात.
भात टाकताना मोठ्यांदा सांगायचं माझे पप्पा इथे भात टाकते. आता याला आपण अर्ध शिजवून घ्यायचे. आता आपल्याला हा भात 70% शिजून घेतलाय, काढून घेणार आहोत. बघूया आपली भाजी कशी झाली. तसंच भाजीला तेल सुटलं पाहिजे. हा जो आपला भात आहे तो आपण 70% शिजून गाळून घेतलाय. आता हा आपण भाजीत टाकूया. प्रकारे टाकून घ्यायचंय आपल्याला भात. असं आपल्याला पसरून घ्यायचंय. तर आपल्याला 8 ते 10 मिनिटं झाकण ठेवून दम द्यायचंय. आता आपण जो भात ठेवलेला तो 10 मिनिटं ठेवलेला भात शिजलाय की नाही बघूया. वाव, आता हा भात झालेला आहे. आता मी तुम्हाला माझ्या हाताने चमच्याने भात काढून दाखवते की कसा झालाय हा. नक्की तुम्ही हा भात करून बघा आणि खावा. आवडला तर कमेंट करा.